मित्रांनो, ज्यांना कुणाला हिवताप, हाडीताप, सांधेदुखी, कावीळ, हळद्या हे जे रोगराई असेल किंवा तुम्हाला नसेल आणि होऊ द्यायची नसेल आयुष्यात कधीच, तर तुम्हाला एक प्रयोग करावा लागते. सर्वात महत्त्वाचा म्हणजे असा ऊस घ्यायचा आणि जो बुडापासला ऊस आहे तो जिथपर्यंत जाड आहे तो तिथपर्यंत घ्यायचा. आणि हा ऊस नोव्हेंबर महिना, डिसेंबर महिना आणि जानेवारी महिना या 3 महिन्यामध्ये हप्त्यामधून 2 वेळ ऊस खायचा. आणि तो कधी खायचा? सकाळी आपण उठायचं, त्याच्यानंतर चहा वगैरे काय आहे ते त्या दिवशी ब्लॅक चहा घ्यायचा, काळा दुधाचा घ्यायचा नाही. चहा घ्यायचा साधारण 7 वाजता. नंतर आपण शेतात जाऊ शकता. ऊसाचा प्लॉट असा जर असेल तुमच्या इकडं तर शेतामध्ये जाऊ शकता, किंवा शेतात कोणाला शेत असो नसो विकत ऊस घ्या किंवा शेजाऱ्याच्या शेतातून ऊस आणा आणि अशा कोवळ्या उन्हामध्ये बसा. आता हा कोवळं ऊन आहे सकाळचं. आता सकाळचे 8 वाजले, 9 वाजू द्या, 10 वाजू द्या, कारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये साधारण 12 वाजेपर्यंत कोवळंच ऊन असते. अशा उन्हामध्ये बसायचं आणि ऊस खाणं चालू करायचा. साधारणतः आपल्या पोटात जेवढा रस मावेल एवढा ऊस, म्हणजे एकतरी ऊस साधारणतः 6, 7, 8 टिपऱ्यापर्यंत तरी 6 टिपऱ्यापर्यंत तरी खायचा. आणि ऊस खाल्ल्यानंतर साधारण 1च्या समोर, म्हणजे 1 वाजल्याच्या नंतरच थोडंसं हलकं जेवण करायचं. आणि नंतर संध्याकाळी उशिरा जेवण करायचं 9च्या समोर. असं हप्त्यामधून आठवड्यातून 2दा करायचं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला भूक भरपूर लागेल. पोटात जेवढं काय रोगराई असेल तुमची दूर जाईल. पोट साफ होईल. पोटातला पूर्ण खडा खडा गाळ पूर्ण बाहेर पडेल. शरीरामध्ये कप राहणार नाही. आतड्यामधली काही अन्नकण असतील जे खराब झाले असतील, काळे पडले असतील, ते सुद्धा साफ होऊन जाईल. आणि तुम्हाला भूकेचं प्रमाण भरपूर वाढेल. आणि तुमची जी सांधेदुखी आहे, मानदुखी आहे किंवा हिवताप, हाडीताप, हड्डीमधली ताप आहे, हे सर्व तुमचं कायमस्वरूपी जाईल. आणि हे वर्षभरातून ऊसाचा सीझन हा फक्त एकदाच येतो आणि हिवाळ्यामध्येच याचा उपयोग होते. तर त्यासाठी हा जर तुम्ही उपाय केला तर तुमच्या शरीरातली 80% रोगराई ही दूर जाते. आणि ह्यासाठी तुम्हाला हा प्रयोग करणं सर्वात महत्त्वाचं आहे. फक्त हिवाळ्यामध्ये, ऑक्टोबरमध्ये नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यामध्येच फक्त तुम्ही सकाळी अनोश्यापोटी ऊस खायचा. 1च्या नंतर जेवण करायचं, हलकं जेवण करायचं, जमलं तर ज्वारीची भाकरीच खायची. आणि त्या दिवशी ब्लॅक टीच घ्यायचा आणि दुधाचे पदार्थ टाळायचे.